एसआरए प्रकल्पाच्या वादामधून त्यांच्यावरती गोळीबार झाल्याची सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। एकूणच बाबा सिद्दीकी यांची राजकीय कारकीर्द आपण जाणून घेऊयात। बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत। 1999, 2004, 2009 मध्ये सलग 3 वेळा ते आमदार राहिलेत। वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा कामगार राज्यमंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी पार पाडली। 1992, 1997 मध्ये नगरसेवक या आधी ते राहिलेत। 8 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये राजीनामा दिला आणि 12 फेब्रुवारीला त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आणि आज त्यांच्यावरती त्यांच्याच मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडलेली आहे। यानंतर त्यांना रिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केलेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात झाली। त्यांचे कुटुंबीय या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी संजय दत्त सुद्धा या रुग्णालयामध्ये आलेत। यासोबतच काँग्रेसचे त्यांचे जुने सहकारी सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले। बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यानंतर आता अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला। यासोबतच त्यांचे विविध राजकीय पक्षातील नेत्यांबरोबर सलोख्याचे आणि चांगले संबंध होते। याशिवाय बॉलिवूडशी सुद्धा त्यांचे जवळचे संबंध होते। या प्रकरणावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज एक राजकीय नेता ज्यांना ते राज्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम केलेलं आहे, असा व्यक्ती सुद्धा सुरक्षित नाही। याचाच अर्थ महाराष्ट्रामधली जी कायदा सुव्यवस्था आहे ती पूर्ण खराब झालेली आहे। हे आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर महाराष्ट्रातली व्यवस्था अतिशय कोलमडलेली आहे आणि आज या घटनेमुळे त्यावरती शिक्कामोर्तब झाला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। एकूणच या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे। नेमकी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सध्या अबू आझमी प्रतिक्रिया देत आहेत, पाहूया। बन रहे हैं अभी, इसलिए ज्यादा बात नहीं कर सकते। लेकिन अभी सभी नेताओं की तरफ से बताया गया कि वो हमारे साथ नहीं रहे, तो आपकी हाँ नहीं रहे तो हम कह रहे हैं उनका इंतकाल तो हो ही चुका है ना। बाबा सिद्दीकी इज नो मोर। लेकिन जब उन्हें लाया गया क्या उसी वक्त रास्ते में बोलते हैं उनकी डेथ हो चुकी थी, ऐसा बोलते हैं। जी हाँ। लेकिन ये कहाँ पे घटना, क्या वहाँ के लोग, ये घटना यहाँ हुई ना, इस बेंड्रा ईस्ट में हुई है। सामने लड़के खड़े थे वहाँ पर और उनके सामने घटना हुई है ये। अब देखिए आदमी अलर्ट कैसे रहेगा, अगर उसको मालूम है कि मुझे फलाना आदमी मारने वाला है, ये आदमी, तो आदमी उसकी शक्ल देके पहचान सकता है। जब मालूम ही नहीं कौन मारने आने वाला है, कोई भी चलते फिरते कोई आदमी सामने आ गया, उसके हाथ में रिवॉल्वर गोली मार दिया, तो सिक्योरिटी क्या कर सकती है? और आदमी सरेंडर होके पकड़ा गया। ओके, धन्यवाद सर। एक मिनिट। तर अबू आझमी यांनी रुग्णालयामधून ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय असं अबू आझमी यांनी म्हटलंय। Today I heard the news and it's grief, but I am asking a question to the government that it's total failure, the total failure of the government machinery. They cannot provide security to their own person. What security is for the opposition? I am in the opposition. I raise voice for the minorities every now and then. So what is my security? Just in Bandra, Salman Khan's residence, they fired at his. Today in Bandra, Baba Siddiqui is shot dead. Now tomorrow it might be Waris Pathan. I also live in Bandra and I've also got threats, security threats. So it's a failure of the state machinery. And let me tell you, today is Dussehra. 2 rallies took place in Mumbai. Lot of police bandobast was there. One rally was at Azad Maidan, the other was at Shivaji Park. In that bandobast, these people, they come and they shoot a leader. So this is nothing but Jungle Raj. This is Jungle Raj. There is no fear. There is no fear in their minds. So this total failure of the government. The government must take adequate steps to ensure the safety of the citizen.
If a leader is not safe, what is the safety of a common man? What is the safety of an opposition leader like me who's raising voice for the minorities every now and then? So I am very disturbed at present. I won't be able to speak much. Sir, let me go to the hospital. I have just reached. Thank you. Personal loss है कि मेरे एक तर वारिस पठाण सुद्धा रुग्णालयामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत. नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये आज 2 दसरा मेळावे होते आणि दसरा मेळावे असताना सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीनं असणं ही अतिशय आश्चर्याची गोष्ट असल्याचं म्हणत त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे.